तर मला एवढं सांगा की माझा उद्धार कधी होईल. आणि पंचकोशीमधील सगळेच कानोपात्रीला बघायला येऊ लागले. करणी बांध पोरगी एवढी 16 वर्षाची भगवंताचं नामचिंतन करते, गळ्यामध्ये विना हातामध्ये शेपळ्या, आणि कानोपात्रा एवढी लावण्य सुंदर होती मला दिसायला. तिने जर पान खाल्लं गळ्यामधून तिचं पान दिसायचं, पाणी पिलं तर मला तिच्या घशामधून पाणी दिसायचं. एखाद्या देवांगणीला लाजवीन, एखाद्या सूर्याच्या तेजाला लाजवीन, एवढी कानोपात्रा सुंदर. आणि त्या कानोपात्रेला तिचं भजन ऐकण्याकरता पंचक्रोशी मधील लोक जमा व्हायचे. एक दिवस बिदरचा बादशाह तिथं आला, आणि बिदरचा बादशाह तिथं आल्याच्यानंतर मला त्या बिदरच्या बादशाचं मन मला गढूळ झालं मामा. आणि त्या बिदरच्या बादशाने सांगितलं की ही कानोपात्रा पांडुरंगाच्या महलामध्ये तिनं भजन नाही गायलं पाहिजे, ती आपल्या महलामध्ये तिनं भजन गायलं पाहिजे. कानोपात्रेचा सौदा केला. कानोपात्रेला कळालं की आता मी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन करू शकणार नाही. आणि त्याच वेळेला महाराज कानोपात्रा पुढे पळू लागली, आणि पाठीमागे सेवक बिदरच्या बादशाचे असं करत करत महाराज कानोपात्रा पुढे